कोकणातील आंबा अवकाळी पावसामुळे नुकसान त्याचं होत असताना आंबा उष्णतेमुळे लवकर पिकायला सुरुवात झाली. एकीकडे कोकणातला आंबा 7 ते 8% आहे. मी एका आंब्याच्या बागायतदाराच्या घरी आलो आहे. त्या ठिकाणी आडी आहे आणि कशा पद्धतीने हे काम आंबा पॅकिंगचं काम आहे आपण बघतोय. एप्रिलचा पहिला आठवडा जो आहे सुरू झालेला आहे आणि हे आंब्याची रास पडलेली आहे. कोकणात एकीकडे यावर्षी 8 ते 10%च आंबा जो आहे हा आंबा पाहायला मिळतो. हे आंबे सगळे पॅक जे आहेत पॅक करून APMC मार्केटमध्ये जाण्यासाठी सज्ज झालेले आहेत. परंतु हा आंबा जो आहे हा प्रत्यक्षात 7,000 रुपये डझन होता. यानंतर 7,000 रुपये पेटी दराने विकला जात होता. मात्र ह्या अतिउष्णतेमुळे अचानक आंबा पिकायला सुरुवात झाला. एकीकडे आखाती देशाचं युद्ध चालू आहे, त्यामुळे आखाती देशांमध्ये हा आंबा जाणं पण मुश्किल होऊन बसणार आहे. अनेक समस्यामध्ये यंदाचा हापूस आंबा अडकलेला. आपल्यासोबत आंबा बागायतदार, काय सांगाल तुम्ही, यावर्षी काय समस्या आहेत आंब्याला आणि तुम्ही कसं सामोरं जाते? कारण तर दर पण कमी होण्याची शक्यता आहे. काय वाटतंय तुम्हाला? दर कमी होण्याची शक्यता म्हणजे आम्ही पहिला आंबा APMCला पाठवला, तो 7,000 रुपये मिळाला दर आम्हाला. त्याच्यानंतर 8 दिवसांनी त्याचा भाव 2,500 ते 3,000 झाला. आंब्याला 8 दिवसांनी त्याचा 2,500-3,000 भाव झाला. आता परत 8 दिवसांनी किती होईल हे आम्हाला माहीत नाही, कारण त्याला हमी भाव मिळाल्याशिवाय हे काही सांगू शकत नाही आम्ही. किती मिळेल, आम्ही पाठवायचं, काय देतील रेट तो घ्यायचा. पहिला दर काय आलेला होता? पहिला दर 7,000 रुपये आलेला. 7,000 किती डझनाची पेटी? 84 आंबे म्हणजे 7 डझन 8 डझन. यानंतर दर काय राहिला? त्याच्यानंतर आत्ता 1 तारीखचा दर 2,500 ते 3,000 रुपये. आणि आता आता म्हणजे आता ह्या 2 दिवसात पाठवणार, त्याचा रेट अजून समजलेला नाही काय येईल तो. साधारण किती आंबे तुम्ही पाठवता? आम्ही आता यंदा आंबा कमी आहे, पण दरवर्षी 10-12 हजार पेट्या जातात. हा तुम्हाला नेमळ्या गावामधले तुम्ही बागायतदार आहेत, सावंतवाडी बाजारामध्ये पाठवणं तुम्हाला परवडतं? सावंतवाडी बाजारपेठेमध्ये पाठवायला आम्हाला खूप परवडतो. कारण काय, पॅकिंगचा खर्च वाचतो आणि त्याच्यात परत हमाली दलाली भाडं काय द्यायला नको. डायरेक्ट विक्री करायला मिळते आणि ते पैसे रोख मिळतात आम्हाला हातात. काय सावंतवाडी बाजारामध्ये सध्या दर आहे आता? सावंतवाडी मार्केटमध्ये 700-800 चांगल्या आंब्याला भाव आहे. चांगला दर घसरलाय डझनाचा. पायरी वगैरे आलाय का? पायरी आंबा सावंतवाडी मार्केटमध्ये अजून तसा दिसत नाही, कुठेतरी आलाय तो किरकोळ. काय दर आहे त्याचा पायरीचा? पायरीला 600-500 रुपये दर आहे चांगल्या पायरीला. हा आता जो तयार झालेला आंबा आहे APMC मार्केटमध्ये किती डझन जाईल, किती पेटी जाईल आणि त्याला भाव मिळेल का चांगला? काय वाटतं तुम्हाला? ते काही निश्चित सांगू शकत नाही, कारण 7 दिवसापूर्वी 7,000 रुपये रेट होता. 7 दिवसानंतर त्याचा रेट आज 2,500-3 हजारावर आला. परत आता 4 दिवसांनी काय रेट होईल ते सांगू शकत नाही. एक्सपोर्ट आंबा होणार नाही, त्यामुळे आखाती युद्धामुळे त्याचे परिणाम होईल का आंब्यावर? तेच आता विचारलं तर तेच सांगतात, युद्धाचा परिणाम आहे, आंबा एक्सपोर्ट होत नाही, त्यामुळे रेट खाली आलेला आहे. निश्चितच आपण बघतोय की आंबा जो आहे, आंबा कोकणातील आंबा यावर्षी 8 ते 10% पीक आहे. मात्र त्याच्यातही आंब्याचे दर गडगडलेले पाहायला मिळतात. APMC मार्केटमध्ये 7 दिवसापूर्वी 7,000 रुपये पेटी होती 5 ते 7 डझनाची. तीच पेटी 7 दिवसानंतर 3,500 रुपये झालेले आहे आणि यानंतर 3,000 ते 3,500 झाल्यानंतर हा जो आंबा जाणार आहे ह्याला नेमका काय दर मिळणार आहे हे पण जे आहेत बागायतदार सांगू शकत नाही. त्यामुळे निश्चितच आखाती युद्धाचा परिणाम पण कोकणातल्या हा फळांचा राजा समजला जाणाऱ्या हापूस आंब्यावर होताना पाहायला मिळतोय. त्यामुळे एकीकडे आसमानी संकट, दुष्काळी पाऊस, अवकाळी पाऊस आणि यामध्ये हवामानाच्या गर्तेत सापडलेला कोकणातील हापूस आंबा हा त्याचा दर गडगडल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेले पाहायला मिळतात. भरत केसरकर, न्यूज 18 मराठी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, नेमळे.